नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अक्षय तृतीयेबद्दल. हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी केलेलं कोणतंही सत्कर्म कधीही संपत नाही असं मानलं जातं. चला तर मग या शाश्वत सौभाग्याच्या दिवसामागचं रहस्य काय आहे ते पाहूया. या सणाचं नावच बघा ना, अक्षय तृतीया. यात जो अक्षय शब्द आहे त्याचाच अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही, किंवा सोप्या भाषेत जे कधीच संपत नाही. विचार करा जरा, एका दिवसाची ताकद इतकी की त्या दिवशी मिळवलेलं पुण्य ते कधीच कमी होत नाही. कमाल आहे ना. पण मग प्रश्न हा पडतो की वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या तिसऱ्या दिवशी येणारा हा एकच दिवस हा इतका खास, इतका शुभ का मानला जातो? काय आहे यामागे? या दिवसाची जी काही शाश्वत शक्ती आहे ना, त्याची मुळं आपल्या पौराणिक कथांमध्ये खूप खोलवर रुजलेली आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस आहे भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणजे भगवान परशुराम यांचा जन्मदिवस. आता बघा, परशुरामांना चिरंजीवी मानलं जातं, म्हणजेच अमर, आणि त्यांच्या याच अमरत्वामुळे असं म्हणतात की ह्या दिवसाला अक्षय म्हणजे कधीही न संपणारी शक्ती मिळालीये. आणखी एक गोष्ट, असंही मानलं जातं की याच दिवशी आपली पवित्र गंगा नदी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली, आणि म्हणूनच या दिवशी गंगेत किंवा कुठल्याही पवित्र नदीत स्नान केलं ना तर त्याचं पुण्य अक्षय असतं, म्हणजे कधीही न संपणारं. एवढंच नाही तर हा दिवस अन्न आणि पोषणाची देवी माता अन्नपूर्णा यांचाही जन्मदिवस आहे. आणि त्यांची पूजा केल्यावर काय होतं तर घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही, घरातला साठा कधीही संपत नाही. सगळं कसं अक्षय आहे बघा. आता हा दिवस संपत्ती आणि समृद्धीशी पण जोडलेला आहे. असं मानतात की याच दिवशी देवांचे खजिनदार म्हणजे कुबेर यांनी देवी लक्ष्मीची पूजा केली आणि आपलं वैभव परत मिळवलं. आणि म्हणूनच आजही बघा, या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची एकत्र पूजा करतात. का? तर घरात संपत्तीचा प्रवाह अविरत राहावा, कधीही न संपणारा. आता आपण थोडं महाभारताकडे वळूया, कारण या महाकाव्यात सुद्धा कधीही न संपणाऱ्या गोष्टी सांगणाऱ्या काही जबरदस्त कथा आहेत. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का? असं म्हणतात की महर्षी वेद व्यासांनी गणपती बाप्पाच्या मदतीने जगातील सर्वात मोठं महाकाव्य म्हणजेच आपलं महाभारत लिहायला सुरुवात केली होती. आणि तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. त्यामुळे या दिवसाला एक वेगळीच क्रिएटिव्ह आणि ज्ञानाची ऊर्जा मिळते. महाभारतात कधीही न संपणाऱ्या गोष्टीची 2 एकदम भारी उदाहरणं आहेत. पहिलं म्हणजे अक्षय पात्र. हे असं भांडं होतं जे पांडवांना कधीही न संपणारं अन्न द्यायचं. आणि दुसरं म्हणजे द्रौपदीचं अक्षय वस्त्र, ज्याने भरत सभेत तिची लाज राखली. म्हणजे बघा, एकीकडे कधीही न संपणारं पोषण आणि दुसरीकडे शाश्वत संरक्षण. आणि मग येते कृष्ण आणि सुदामाची ती सुंदर कथा. गरीब सुदामा आपला मित्र असलेल्या श्रीकृष्णाला भेटायला जातो. त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नसतं, फक्त मूठभर पोहे असतात. पण तो इतक्या प्रेमानं देतो की त्या बदल्यात कृष्ण त्याला अपार संपत्ती देतो. यातून काय शिकायला मिळतं की आपण काय देतो यापेक्षा कोणत्या भावनेनं देतो हे जास्त महत्त्वाचं आहे. या सगळ्या कथांमधून जी श्रद्धा निर्माण होते ना, ती व्यक्त होते काही विशिष्ट विधींमधून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दानाच्या कृतीतून. या दिवशी पूजा करण्याची एक खास पद्धत आहे. सुरुवात होते भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेनं. त्यांना तांदूळ, तुळशीची पानं आणि त्या सीझनची फळं अर्पण केली जातात. प्रत्येक स्टेप महत्त्वाची आहे, कारण त्यातून आपण देवांचा सन्मान करतो आणि वर्षभरासाठी आशीर्वाद मागतो. आणि मग शेवटी आरती करून पूजा संपन्न होते. आता पूजेइतकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्व आहे ते म्हणजे दान. कारण असं मानतात की या दिवशी केलेलं दान अक्षय पुण्य देतं. मग ते अन्न, वस्त्र, पाणी असो किंवा गरजूला दिलेला एक छोटा पंखा असो, प्रत्येक गोष्ट मोलाची ठरते. खरं तर यातून आपण आपल्याकडे जे काही आहे त्यातला एक छोटासा भाग इतरांबरोबर वाटून घेतो. आता या दिवसाचं सौभाग्य कधीच कमी होत नाही, म्हणून साहजिकच कुठलीही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी हा एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली दिवस मानला जातो. संपूर्ण भारतभर हा दिवस नव्या सुरुवातीसाठी ओळखला जातो. उदाहरणार्थ, ओरिसामध्ये शेतकरी याच दिवशी शेतात नांगरणीला सुरुवात करतात. तिकडे बंगालमध्ये व्यापारी लोक नवीन वर्षाची खातेवही, ज्याला हालखाता म्हणतात, ती सुरू करतात. म्हणजे काय तर शेती असो किंवा व्यापार, हा दिवस प्रगतीचं प्रतीक बनला आहे. आणि म्हणूनच नवीन बिझनेस सुरू करायचा असेल, घरात प्रवेश करायचा असेल, सोनं खरेदी करायचं असेल किंवा अगदी लग्न करायचं असेल, तर ह्या सगळ्या मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा दिवस एकदम परफेक्ट मानला जातो.
कारण श्रद्धा अशी आहे की या दिवशी सुरू केलेल्या कामाला कधीही न संपणारं यश आणि वाढीचा आशीर्वाद मिळतो. आणि हे किती सुंदर आहे बघा. असं मानलं जातं की या दिवशी जर लग्न झालं तर त्या पती-पत्नीमधलं प्रेम कधीही संपत नाही. म्हणजे अक्षय ही संकल्पना फक्त वस्तूंसाठी नाहीये, तर ती प्रेम आणि नात्यांसारख्या वैयक्तिक गोष्टींपर्यंत पोहोचते. तर मग शेवटी काय? अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं खरेदी करणं किंवा दान धर्म करणं नाही. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की आपले विचार आणि आपली कर्म यांचे परिणामसुद्धा शाश्वत असू शकतात. तर मग विचार करा, या अक्षय तृतीयेला आयुष्यात अशी कोणती नवीन सुरुवात करता येईल जी कधीही न संपणारं सौभाग्य मिळवून